नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी राज्याचे प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब बागडे यांच्या समितीने 15 शिफारसींचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे। विम्याऐवजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम देण्यापासून ते पंचनाम्याऐवजी पीक पाहणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देण्याबाबत विविध शिफारसी या अहवालात आहेत। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कालावधीमध्ये विमा प्रकारातील गैरप्रकाराच्या तक्रारी वाढल्या होत्या, त्यामुळे त्यांनीच उच्चस्तरीय समिती नेमण्यासाठी आदेश दिले होते। त्यानुसार कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखाली 25 सदस्यांची समिती देखील नेमण्यात आली आणि या समितीचा अहवाल कृषी खात्याने प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी 13 जानेवारीला सादर केला आहे। सचिवांकडून हा अहवाल कृषी मंत्री आणि ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या अवलोकनासाठी पाठवण्यात जाईल। मंत्र्यांच्या मान्यतेशिवाय अंतिम निर्णयासाठी पुन्हा मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अहवाल मांडला जाईल। बोगस प्रस्ताव दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 वर्ष कोणत्याही योजनेसाठी सरकारी योजनेसाठी ते पात्र नसणारे असे जे काही घोटाळेबाज CSC सेंटरवाले त्यांचे देखील जे काही परवाने ते रद्द करण्यात त्यांना काळ्या यादीमध्ये दाखल करण्यात येईल असे इथे सांगण्यात आले। सो या सगळ्या गोष्टींमध्ये ओव्हरऑल आपण बघणार आहोत की या 15 शिफारसी काय आहेत, ज्याच्यातून शेतकऱ्यांना किती फायदा होऊ शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करत जा, शेजारीकडचं बटन देखील ऑन करा म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असता लाईक करा। पीक विमा योजना मुळात केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली नियमावलीनुसार व केंद्रीय अनुदानाच्या आधारावर चालू असते। केंद्राची मान्यता आल्याशिवाय कोणतेही उलटसुलट बदल राज्य शासनाला करता येत नाहीत। बागडे समितीच्या अहवालातील काही बाबी शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत तर काही बाबी शेतकऱ्यांसाठी चांगल्या देखील आहेत। आता हा जो काही पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेल्या भावना, शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी, योजनेबद्दल एकूण राजकीय उपयुक्तता याचा सर्व समावेश विचार करता सरकारला अहवाल पाठवावा लागणार आहे आणि त्यामुळे सरकारला याच्यावर सगळ्या गोष्टींचा अवलोकन करून सहकारातील जे काही शिफारसी आहेत ते स्वीकारल्या जाण्याची अजिबात शक्यता आपल्याला दिसत नाही। मुळात गैरप्रकार टाळण्यासाठी व शेतकऱ्यांची चांगली सेवा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची असते, परंतु विमा कंपन्या केवळ कंत्राटी मिळवून कोट्यवधींचा नफा कमवण्यासाठी मग्न असतात आणि सुरुवातीला आश्वासनं देता नंतर ते काही पाळताना आपल्याला दिसत नाही। त्याला सरकारचे धोरण जबाबदार असते। जर विचार केला तर विमा कंपन्यांच्या अनागोंदीपणानुसार उद्भवणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्यांना त्रास मात्र कृषी विभागाचे कर्मचारी व शेतकरी वर्गाला भोगावे लागतात आणि ही जी काही प्रचलित विमा योजना ही पूर्णतः बंद करावी असं याच्यातनं आता सांगण्यात येत आहे। विम्याऐवजी शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये मदत देण्यात यावी असं या शिफारसीमध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे। तिसरा म्हणजे विमा योजनेचा निधी जो आहे तो नमो किसान योजनेकडे वळवावा, म्हणजे तिकडे शेतकऱ्यांना आता 2000 मिळतं डायरेक्टली 5000 पर्यंत द्यावं। विमा योजनेमध्ये सरसकट बंद करण्याची नसल्याची तर इतर बदल करण्यात यायला पाहिजेत असंही त्यांनी इथे सांगितले। विम्यासाठी तक्रारीवर आधारित वैयक्तिक पंचनामे करण्याचे बंद केलं पाहिजे, म्हणजे वैयक्तिक तिथे जाऊन कोणी तक्रार केली त्याला 50 रुपये दिले तर तो लगेच तिथे तक्रार नोंदवून घेतो। स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये हंगाम प्रतिकूल परिस्थितीवर आधारित मदत वाटप नको। नुकसान भरपाई बघा, पीक नुकसान भरपाईसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत निधीची जी काही प्रणाली आहे ती अधिक क्षमतेने वाढवण्यात यावी आणि ती वापरण्यात देखील यावी। विम्यासाठी पीक पाहणी कंपल्सरी करणं गरजेचं आहे। पंचनामे अत्यावश्यक वाटत असल्यास त्यासाठी अधिक काटेकोरपणे नियम करणे गरजेचे आहे। आताचे जे काही नियम आहेत ते थोडेसे शिथिल आहेत। राज्यभर कोणत्याही पिकाची विमा संरक्षित रक्कम समान ठेवावीला पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची रक्कम तिथे ठेवू नये। 5 एकरापेक्षा अधिक क्षेत्राचा विमा काढण्यास शेतकऱ्याला मनाई करावी, म्हणजे फक्त मर्यादा 5 एकर पर्यंत ठेवी असे त्यांनी इथे सांगितलं। गैरप्रकार टाळण्यासाठी OTP पद्धत बंधनकारक करावी। बघा, OTP म्हणजे जो काही तुमच्या मोबाईलवर OTP जाईल त्याची कंपल्सरी करावी। घोटाळे करणाऱ्या CSC सेंटरला काळ्या यादीमध्ये टाकावं, त्यांचे जे काही परवाने आहेत ते रद्द करावे। पीक कापणी प्रयोगावरच उपग्रह प्रणालीची माहिती बंधनकारक करावी, म्हणजे जे काही GPS सेंटरने आपण हे करतो। बोगस पीक विमा काढल्यास विमाधारकाला 5 वर्ष सरकारी योजनांची सवलत देणे बंद करावे असं याच्यातनं सांगण्यात आलंय। सो ओव्हरऑल जर बघितला तर आता काही दिवसांमध्ये याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात का नाही होऊ शकतात, किंवा याच्यामध्ये मित्रांनो जे काही आपला अर्थसंकल्प येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील इथे काही सांगण्यात येतं का, किंवा त्याच्यानंतर काही अपडेट येतं का, ते नक्कीच आपण तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत। तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल इथे कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपल्या सगळ्यांना इथे अनालिसिस करता येतं। धन्यवाद।